नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 123. तिलकवाडा येथील उत्तर वाहिनी नर्मदा माता व मणिसंगमावरील मणिनागेश्वर. नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालायला सुरुवात केली. लवकरच तिलकवाडा हे गाव लागले. किनारा अतिशय सुंदर होता. मोठे मोठे दगडगोटे वाळूमध्ये अडकून तयार झालेले भव्य व विचित्र खडक काठावर होते. इथे एक ब्राह्मण पुजारी स्नान करताना भेटला. त्याने मला गावातील विविध स्थानांची माहिती न विचारताच सांगितली. असे काही घडले की ओळखायचे, नर्मदा मातेची ती इच्छा आहे. मी ज्या पुस्तकाच्या आधारे परिक्रमा करत होतो त्या पुस्तकाचे लेखक आत्मकृष्ण महाराज इथेच राहतात हे कळाले होते. त्यामुळे त्यांना भेटावे असे वाटले. मी त्यांच्या आश्रमामध्ये गेलो सुद्धा. बाहेरून खूप आवाज दिला, परंतु आतून कोणी होकार दिला नाही. आश्रमाच्या आतमध्ये जाऊन संपूर्ण परिसर फिरून आलो, परंतु कोणीच दिसले नाही. अखेरीस निराशेने पुढे निघून गेलो. हेच आहेत आत्मकृष्ण महाराज, जे तिलकवाडा इथे राहतात. नर्मदेहर अन्नक्षेत्र, नर्मदा तट, तिलकवाडा. आणि हे आहे त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक, ज्याच्या मदतीने आजवर हजारो लोकांनी आपली नर्मदा परिक्रमा सिद्ध केलेली आहे. आत्मकृष्ण महाराजांच्या पुस्तकाचं हे मलपृष्ठ आहे. ज्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांनी कृपया प्रकाशकांशी संपर्क करून पुस्तक मागवावं. आजवर नर्मदा परिक्रमेविषयी जेवढी पुस्तकं पाहिली त्यातलं सगळ्यात अचूक आणि अप्रतिम असं हे पुस्तक मला वाटलं. असो, आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि संपर्क करू शकता. हाच तो आत्मकृष्ण महाराजांचा आश्रम आहे. हे जुना नक्षत्र असून सध्या महाराजांची प्रकृती बरी नसल्यामुळं बंद असल्याचं नंतर मला कळालं. दुर्दैवाने मी आतमध्ये गेलो तेव्हा इथला याच खोलीमध्ये महाराजांचं वास्तव्य होतं, परंतु त्यांना झोप लागलेली असल्यामुळे त्यांनी मला परतून आवाज दिला नाही आणि त्यांच्या दर्शनाला मी मुकलो. आत्मकृष्ण महाराजांचं संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींवर असलेलं जे ऋण आहे, जे उपकार आहेत, ते न फिटणारे आहेत. वाळू गाळामध्ये मिसळून तयार झालेले तिलकवाडा इथले मोठे मोठे वालुकाष्म खडक आपल्याला बघायला मिळतात. नर्मदा माता दरवर्षी या खडकाचा थोडा थोडा भाग तासून पुढे वाहून नेते. कसे बघा. नर्मदेहर अन्नक्षेत्राच्या पुढे एक सरकारी शाळा लागली आणि त्यानंतर एक ITIची इमारत लागली. तिथून पुढे गावाला सुरुवात झाली. तिलकवाडा हे तसं मोठं गाव आहे. इथे हिंदू मुस्लिम अशी मिश्र वस्ती दिसते. हिंदूंची जुनी घरं फारच सुंदर आणि अतिशय अद्भुत कोरीवकाम केलेली आहेत. कलेची आवड असलेल्या लोकांनी किंवा बांधकाम क्षेत्रातील लोकांनी या गावातील घरांचे अवश्य अवलोकन करावे. फार सुंदर घर आहेत. इथल्याच काही सुंदर घरांचे नमुने बघा. अगदी छोट्यातल्या छोट्या घराला देखील असं सुंदर कोरीवकाम केलेलं आढळतं. बघा. असो, अशा प्रकारची कोरीवकामं करण्यामागं एक मोठं मानसशास्त्र आहे. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारच्या तोडी किंवा वासे हे सहजासहजी मिळत नसतात, त्यामुळे ते वाया घालवणे परवडणारे नसते. परंतु तरी देखील कलाकाराला त्याच्या कलेवर आणि कौशल्यावर इतका जबरदस्त आत्मविश्वास असतो की तो जगाला जणू दाखवत असतो की मी तोडीचं लाकूड वाया न घालवता त्याच्यावर अतिशय नाजूक कोरीवकाम बिनचूकपणे करून दाखवू शकतो. शास्त्र आणि कला यांचा हा अनोखा संगम आहे. तिलकवाडा गावामध्ये अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये संगम असलेल्या स्थानाला विशेष महत्त्व असतं. तसेच उत्तरवाहिनी नदी देखील पवित्र मानली जाते. इथे उत्तरवाहिनी नर्मदामाई आणि मणी नदीचा संगम असल्यामुळं हे स्थान अतिशय पवित्र मानलं जातं. तिलकेश्वर महादेव, चंद्रेश्वर महादेव, नर्मदेश्वर महादेव, रामेश्वर महादेव, राम मंदिर, समर्थ स्थापित हनुमान मंदिर, तसेच गौतम ऋषी यांची तपस्थळी आणि सप्तमातृका मंदिर अशी अनेक मंदिरं इथं आहेत.
अलीकडच्या काळात काही नवीन तीर्थक्षेत्र तयार झाली आहेत, ज्यामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबेस्वामी महाराज यांची चरणधूळ आणि अन्य वस्तू असलेली एक वास्तू, तसेच धनकवडीच्या शंकर महाराजांचा मठ देखील इथं उभा केलेला दिसतोय. तिलकवाडामध्ये मणी किंवा मेण नावाची नदी नर्मदा मातेला मिळते, तिचं हे चित्र आहे. मेण नदी आणि नर्मदा मातेचा संगम मोठा अद्भुत आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा परिसर आहे. या परिसराची लोकांना अधिक प्रमाणात माहिती झाली ती उत्तरवाहिनी परिक्रमेमुळं. नर्मदा माता तिच्या संपूर्ण प्रवासामध्ये केवळ 2च ठिकाणी उत्तर दिशेला वाहते, बाकी तिचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडेच आहे. मंडला जिल्ह्यात एके ठिकाणी आणि तिलकवाडा येथे नर्मदा माता उत्तरवाहिनी झालेली आहे. या उत्तरवाहिनी परिक्रमेचं महत्त्व अलीकडच्या काळात वाढल्यामुळे लाखोंच्या संख्येनं भाविक इथे येतात. त्यांच्यामुळे आणि त्यांनी काढलेल्या फोटो व्हिडिओ इत्यादीमुळे लोकांना हा भाग आता चांगला माहिती झाला आहे. मी गेलो तेव्हासुद्धा नेमकी उत्तरवाहिनी परिक्रमा सुरूच होती. यातलं दक्षिण तटावरचं रामपुरा इथून परिक्रमा न उचलणारे बहुतेक परिक्रमावासी हे समर्थ स्थापित हनुमान मंदिर किंवा वासुदेव कुटीर या ठिकाणावरूनच परिक्रमा सुरू करतात. हे आहे वासुदेव कुटीर. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबेस्वामी महाराज. याच भागात अनेक छोट्या मोठ्या कुटी पण आहेत. परंतु रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण समर्थ रामदास स्वामींनी नर्मदेकाठी केलेल्या भ्रमणाचा आणि धर्मकार्याचा तो पुरावा आहे. समर्थांचे मठ आजही संपूर्ण भारतभरात पाहायला मिळतात. अगदी दक्षिणेतल्या रामेश्वरमचे मुख्य पुजारी बोकील हे सुद्धा रामदासी आहेत, तर बद्रीनारायणाला सुद्धा समर्थांचे 2 मठ आहेत. याच मारुती मंदिरापासून बहुतांश लोक उत्तरवाहिनी परिक्रमा चालू करतात. मारुतीधाम असं या भागाचं नाव आहे. आणि हाच तो समर्थ स्थापित श्री मारुतीनंदन किंवा मारुतीराय. समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी मसूरच्या मारुतीची आठवण करून देणारं हे मारुतीचं ध्यान आहे. शेंदुराचा लेप उतरल्यावर मारुती काहीसा असा दिसतो. समर्थ स्थापित मारुतीचं एक विशिष्ट ध्यान असतं. त्याचं वर्णन त्यांनीच आपल्या पहिल्या स्तोत्रात स्वतः केलेलं आहे. पुच्छते मुरडेले माथा किरीटे कुंडले वरी सुवर्णकटिका सोटी घंटा किणकिण नागरा टकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. समर्थ स्थापित बहुतांश मारुती हे अशाच प्रकारचे असतात. त्यांनी पायाखाली एखादा राक्षस दाबलेला असतो आणि हात शत्रूवर उगारलेला असतो किंवा हाताचा चपेटा केलेला असतो. मारुतीरायाच्या या रूपाला वीर मारुती किंवा प्रताप मारुती असं म्हणतात. समर्थ स्थापित दुसऱ्या प्रकारचा मारुती हा दास मारुती प्रकारचा असतो. हा मात्र हात जोडून उभा असतो. तिलकवाड्याचा मारुती वीर मारुती आहे. हा अत्यंत जागृत मारुती आहे. महारुद्र हनुमान की जय. मारुती मंदिराकडे जाण्यासाठी अशी मोठी वेस लागते. तिलकवाडा इथल्या अशोकभाई यांच्या पूर्वजांचा जन्म टेंबेस्वामींच्या आशीर्वादामुळे झालेला आहे. त्यांच्याकडे स्वामींच्या वापरातल्या अनेक वस्तू आहेत. मी मारुतीरायाचं दर्शन घेतलं. तिथे समर्थांनी रचलेली काही स्तोत्र सवाया कवनं म्हटली आणि परेश पंड्या गुरुजींचं घर शोधू लागलो. त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या शेजारच्या घरामध्ये अशोकभाईंच्या घरी टेंबेस्वामींच्या नित्यवापरातल्या अनेक वस्तू आहेत. टेंबेस्वामी हे परिव्राजकाचार्य होते. याचा अर्थ ते सतत भ्रमण करत राहायचे. संन्याशाने 3 दिवसापेक्षा जास्त अधिक ठिकाणी राहू नये असा नियम आहे. तो त्यांनी आमरण पाळला. केवळ चातुर्मासामध्ये एका जागी राहावे असा शास्त्रसंकेत आहे. टेंबेस्वामी महाराज हे अनवाणी चालायचे. आज अनेक लोक त्यांच्या पादुका घेऊन फिरताना दिसतात, परंतु स्वतः महाराजांनी कधी पादुका घातल्या नव्हत्या असं मला अशोकभाईंनी सांगितलं. कदाचित काही लोकांनी त्यांच्या पायामध्ये अडकून किंवा पायाला स्पर्श करून पूजनासाठी पादुका घरी नेल्या देखील असतील, परंतु स्वतः महाराज पादुका घालून भ्रमण करतात असं कधीच कोणी पाहिलेलं नाही. त्यामुळेच की काय, परंतु अशोकभाईंच्या घरी टेंबेस्वामींच्या पादुका नसून चरणधूळ आहे. त्याची कथा मोठी रंजक आहे. अशोकभाईंचे पणजोबा नर्मदेमध्ये स्नान करून काठावर अनुष्ठान करत बसले होते. इतक्यात काठाने चालत टेंबेस्वामी महाराज तिथे आले.
बुवांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि त्यांचे चरण प्रक्षालन करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामींनी होकार दिल्यावर तिथल्या एका दगडावर बसून त्यांनी स्वामींचे पाय धुतले व स्वामींच्या पायाला लागलेले चिखलाचे गोळे काढून आपल्या उपरण्यामध्ये बांधून ठेवले. तीच ही चरणधूळ होय. पुढे या घराण्यावर स्वामींची विशेष कृपा झाली. स्वामींनी वापरलेल्या ज्या ज्या गोष्टी या घरात आहेत त्यामध्ये स्वामींची छाटी, चरणरज, परात, लिखाण घोटण्यासाठी लागतात त्या गोट्या, हस्ताक्षर इत्यादी सर्व गोष्टी आहेत. या सर्व त्यांनी मला काढून दाखवल्या आणि मी मोठ्या भक्तिभावाने त्या पाहिल्या. त्यांच्या अगदी शेजारीच परेश पंड्या यांचं घर होतं. त्यांची दोन्ही मुलं अतिशय गोड आहेत. दोघांनी मला खूप आग्रह करून घरी नेलं, चहा पाजला. दोन्ही मुले हसतमुख आहेत, अगदी त्यांच्या वडिलांसारखीच. परेश पंड्या गुरुजी यांची गोड अशी मुलं बघा. ही छोटी मैया, ही छोटी मैया तर फारच गोड होती. चिरंजीवांचे हास्य अतिशय सुंदर आणि मोहक होते. गालावर खळी पडते. परेश पंड्या गुरुजी यांनी त्यांच्या मोबाईलवरून काढलेला आमचा सेल्फी. त्यानंतर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी सप्तमातृका मंदिर आणि गौतमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. चंद्रेश्वर आणि नर्मदेश्वर महादेवाचं देखील दर्शन घेतलं. चंद्रेश्वर आणि नर्मदेश्वर महादेव, तिलकवाडा, शेजारी 2 शिवलिंग आहेत. हे रात्री चमकणारं किंवा निशादीप्त असणारं मारुतीधाम या मंदिराची पाटी. चंद्रेश्वर महादेव आणि नर्मदेश्वर महादेव यांचं मंदिर असं दिसतं. तिलकवाड्याला कुठली तीर्थक्षेत्र आहेत त्याची माहिती देणारा हा फलक तिथे लावलेला आहे. आपण व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता. हे आहेत गौतमेश्वर महादेव आणि या आहेत सप्तमातृका. प्रभू रामचंद्रांनी आवाहन केलेल्या या सप्तमातृका आहेत. त्यांचं दर्शनाचं महात्म्य इथे आपण वाचू शकता. महाराष्ट्रामध्ये यांनाच साती आसरा असं सुद्धा म्हणतात. सप्तमातृका दिसतात आपल्याला. त्यांचं खाली जो चबुतरा आहे तो अतिशय सुंदर अशा एका जुन्या मंदिराची आठवण करून देणारा आहे. जुन्या मंदिराचाच तो भाग वापरलेला आहे. तिलकेश्वर महादेवाची पूजा तिळानं करण्याची पद्धत इकडे आहे. हे गौतमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. माझं गोत्र गौतम असल्यामुळं मला या मंदिराचं विशेष महत्त्व आहे असं पंड्या गुरुजींनी मला सांगितलं. या चित्रात आपल्याला सप्तमातृका मंदिराच्या खाली जुन्या मंदिराचे खांब कसे शिल्लक आहेत ते दिसतं आणि त्याच्यावरूनच हे मंदिर किती पुरातन आहे ते पण आपल्याला कळतं. यानंतर परेश पंड्या यांनी मला डॉक्टर चंद्रमौळी स्वामी यांचं दर्शन घेण्यास सुचवलं. हे एक संन्यासी होते आणि गेले अर्धशतक नर्मदेकाठी राहिले होते. पूर्वाश्रमीच्या शिक्षणाने ते MD डॉक्टर होते. त्यांच्या आश्रमामध्ये मी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की सगळीकडे काटेतारा लावण्यात आल्यात. दार उघडून मी थेट आश्रमामध्ये गेलो आणि स्वामीजींच्या खोलीपुढे उभा राहिलो. नर्मदेहरचा पुकारा केला. स्वामीजींना माझं तिथं येणं अपेक्षित नव्हतं, कारण उत्तरवाहिनी परिक्रमेचे कोणीही परिक्रमासी इकडे येत नाहीत. त्यांच्यासाठी स्वामींनी खाली मार्गामध्ये स्वतंत्र आश्रम उघडलेला आहे. हा आश्रम म्हणजे स्वामीजींचं निवासस्थान होतं. स्वामी समोर येताच मी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणालो, ओम नमो नारायणाय. स्वामी मला अस्खलित इंग्रजीमध्ये म्हणाले, हू टोल्ड यू अबाउट मी? मिस्टर परेश पंड्या स्वामीजी. वी हॅड मेट यस्टरडे इन चोडेश्वर. मी इंग्रजीमध्ये बोलतो आहे. हे पाहिल्यावर बहुतेक स्वामीजी सुखावले आणि मला म्हणाले, कम इनसाइड यंग मॅन. स्वामीजी अखंड इंग्रजीमध्ये बोलत होते. मी देखील त्यांना इंग्रजीमध्ये उत्तरं देत होतो. स्वामींचा एक दिवाणखाना होता. तिथं ते बसले आणि मी त्यांच्या चरणाशी बसलो. ते मला वर बस म्हणाले, परंतु मी त्यांना सांगितलं की माझी ही जागा योग्य आहे. त्यांची एक डॉक्टर शिष्या आणि तिची मुलगी दोघी आतमध्ये स्वयंपाक करत होत्या. स्वामींनी तिला बाहेर बोलवून घेतले. ती भाग्यनगरची होती. तिला इंग्रजीमध्ये स्वामींनी माझी ओळख करून दिली. लुक ॲट दिस यंग मॅन. ही इज फ्रॉम पुणे, अन इंजिनियर बाय एज्युकेशन, वॉकिंग अलोन विदाउट अ फोन ऑर पेन इन हिज पॉकेट. आय एम नॉट अलोन स्वामीजी. नर्मदा मैया इज विथ मी ऑल द टाईम. मी क्षणात उत्तरलो. स्वामीजी जोरात हसले आणि म्हणाले, देअर यू आर. नर्मदा मैया तुझ्यासोबत अखंड आहे हे वाक्य बरोबर आहे. नंतर ते मला सांगू लागले,
मी सुद्धा गेली 52 वर्षे नर्मदेच्या काठावर राहतो आहे आणि नर्मदा मातेला माझे इतके प्रेम आहे की ती दरवर्षी माझ्या जवळ येते आहे. असे म्हणत स्वामीजी मला बाहेर घेऊन आले आणि त्यांनी मेण नर्मदा संगमाने खाल्लेली 300 फूट जागा मला दाखवली. म्हणजे आता आश्रमाची सीमा जिथे होती त्यापेक्षा 300 फूट पुढे आश्रम होता. परंतु दरवर्षी थोडा थोडा आश्रम वाहून जायचा. अजूनही ती प्रक्रिया अखंड सुरू होती. त्यामुळे त्या पडक्या बाजूला जाण्यासाठी लोकांना बंदी होती. स्वामीजींनी मला एक कट्टा दाखवला. ज्यावर पूर्वी ते बसायचे, परंतु आता तिथे उभं राहणंसुद्धा धोक्याचं आहे. गुजराती रेवा चित्रपटामध्ये तो कट्टा दाखवलेला आहे. स्वामीजी मला म्हणाले, आज तू इथेच राहा, तुला मस्तपैकी जेवण बनवून देतो, राहण्यासाठी खोली देतो आणि तुला जे हवं ते कर. मी स्वामीजींना नम्रपणे सांगितले की चातुर्मास संपण्यापूर्वी मला परिक्रमा संपवण्याची आहे. त्यामुळे शक्य होईल तोवर मी मुक्काम टाळतोय. जशी तुझी इच्छा, असं म्हणत स्वामींनी एका सेवकाला आवाज दिला आणि मला खोली देण्यास सांगितलं. मी आता उठणार इतक्यात स्वामीजी मला म्हणाले, तुझ्या गळ्यातल्या छोट्या पिशवीत काय आहे? माझी नर्मदा मैया आहे स्वामीजी, मी म्हणालो आणि त्यांना माझी नर्मदा मैया मी बाहेर काढून दाखवली. एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर चॉकलेट पाहिल्यावर जसा आनंद फुलतो ना, तसा क्षणात स्वामीजींचा चेहरा आनंदी झाला आणि ते आनंदाने जोरजोरात हसू लागले. त्यांनी त्यांच्या डॉक्टर शिष्याला आणि तिच्या मुलीला हाक मारली आणि म्हणाले, पहा याची मैया किती सुंदर आहे. स्वामींच्या डोळ्यात पाणी आले आणि ते माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत मला म्हणाले, गेली 52 वर्षे मी नर्मदेकाठी राहतो आहे, परंतु इतकी सुंदर नर्मदा मैया मी कोणाकडेच पाहिली नाही. त्यांचे हे शब्द माझ्यासाठी फार अनमोल होते. स्वामींनी त्या मुलीला त्यांचा आयफोन दिला आणि तिच्याकडे देखील एक चांगला फोन होता. त्या दोन्ही फोनवरून त्यांनी माझ्या मैयाचे यथेच्छ फोटो काढून घेतले. स्वामीजींना माझी नर्मदा मैया खूपच आवडली. आम्ही पुन्हा तासभर गप्पा मारल्या. स्वामीजींनी मला स्लीपिंग आऊल या ब्रँडची उत्तम अशी म्हैसूर कॉफी पाजली. सोबत अप्रतिम अशी खारी नानकटाई दिली. कॉफी पिता पिता आमचा संवाद सुरू झाला. स्वामींनी मला सांगितले की उत्तरवाहिनी परिक्रमा जोरात चालू झाल्यापासून त्यांनी परिक्रमावासियांना आश्रमामध्ये प्रवेश देणं बंद केलं आहे. कारण कितीही जाऊ नका म्हटलं तरी लोक पुढे जातात आणि थेट खाली पडू शकतात. आश्रम फारच धोकादायक बनलेला आहे. शिवाय आता खरे परिक्रमावासी भेटत नाहीत अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. 93 साली महाराजांनी अनवाणी पायाने पायी परिक्रमा केली होती. त्यांच्या त्या परिक्रमेतले आणि अन्य भ्रमणातले अनुभव ते मला सांगू लागले. कर्नाटकातल्या एका जंगलामध्ये त्यांनी साधना केली होती आणि तिथे देखील त्यांना खूप अनुभव आले होते. जंगलामध्ये भेटलेली वन्य श्वापदे व अन्य अनेक अनुभव त्यांनी मला सांगितले. ते पूर्वाश्रमीचे डॉक्टर असून मला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर आवर्जून सांगावा हे सांगायला ते विसरले नाही. त्यांनी काही औषधे मला जवळ असावीत म्हणून लिहून दिली. सर्वसाधारणपणे ॲलोपॅथिक डॉक्टर हे तुमच्या स्थूल देहावर काम करतात. तुमच्या प्रत्येक कोशावर काम करणारा डॉक्टर चंद्रमौळी स्वामींसारखा डॉक्टर मिळाला तर अजून काय हवे. मला ओंकारेश्वर येथे भेटलेला मुंबईचा तरुण परिक्रमावासी सारंगदेव याला माझ्याकडे होते तसे परिक्रमेचे पुस्तक हवे होते. नारेश्वर इथं ते मला मिळाले नव्हते. त्यामुळे स्वामीजींना मी ते कुठे मिळेल असे विचारले. तेव्हा चंद्रमौळी स्वामींनी मला सांगितले की आत्मकृष्ण महाराज त्यांचे गुरुबंधू आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था चंद्रमौळी स्वामीच बघत आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकाचे वितरण वगैरे देखील स्वामीच पाहतात. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून सारंगदेवचा पत्ता लिहून घेतला आणि मी त्याला ते पुस्तक पाठवतो असं आश्वासन मला दिलं. पुढे खरोखरच त्यांनी ते पुस्तक सारंगदेवला पाठवून दिलं आणि माझ्याकडून पैसे देखील घेतले नाहीत. हीच ती स्वामीजींची खोली आणि त्यातून दिसणारी उत्तरवाहिनी नर्मदा मैया. समोर शूलपाणीची झाडे असलेले सातपुड्याचे भव्य दिव्य असे पहाड दिसतात. हिरवळीवर चरणारी गुरं आणि नर्मदा मातेचं मूळ पात्र आपल्याला इथं दिसतंय. या चित्रामध्ये दिसणारी डावीकडची जी वरची खोली आहे ना, ती स्वामीजींनी मला दिली होती. इथून दिसणारं नर्मदा मातेचं रूप हे केवळ अविस्मरणीय असं होतं. माझ्या खोलीमधून नर्मदा मैया अशी दिसत होती. डावीकडे तिचं मूळ पात्र दिसतंय तर उजवीकडं नवीन पात्र आहे. सरदार सरोवर धरणासाठी याच पात्रातले दगडगोटे उचलून नेले होते. त्यामुळे इथून नवीन प्रवाह सुरू झाला. कट्ट्यावर गप्पा मारत बसलेले स्वामीजी आपल्याला दिसत आहेत. खाली नर्मदा मातेचे 2 प्रवाह आपल्याकडे येताना दिसत आहेत आणि डावीकडून उजवीकडे प्रवाहित होणारा मातकट प्रवाह हा मेण नदीचा आहे. हे बघा, हे स्वामीजी, ही मेण नदी, ही मातकट आणि हा नर्मदा मैया. या आश्रमातून दिसणारा संगम बघा. उजवीकडे पाण्यात 2 वेगवेगळे रंग दिसत आहेत ना, तोच संगम आहे. डावीकडे मेण नदी आणि उजवीकडे नर्मदा मैया. स्वामीजींशी मी गप्पा मारत बसलो होतो, ती हीच खोली आणि हीच ती वास्तू आहे. इथून दक्षिण तटावरची मंदिरं आणि आश्रमसुद्धा खूप छान दिसतात. शूलपाणीची झाडीची गुजरातमधली बाजू जंगलानं व्यापलेली ती देखील इथून स्पष्टपणे दिसते. मी पडू पाहणाऱ्या त्या कट्ट्यावर स्वामीजींच्या परवानगीने गेलो. त्यांच्या सेवकाने मला उभे राहण्यास सांगून फोटो काढले. माझ्या उजव्या हाताला नर्मदा मातेचा मूळ प्रवाह आहे आणि डाव्या हाताला नवीन प्रवाह आहे.
पुरामध्ये हे सगळं गच्च भरून वाहतं. आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये स्वामीजींनी माझी नर्मदा माता हातामध्ये घेतलेली आहे. चंद्रमौळी स्वामीजी दिसतात. हा कट्टा आता कदाचित पडून देखील गेला असेल, इतका तो धोकादायक बनला होता. स्वामीजींनी काढलेले फोटो नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. ते सगळेच फोटो मी इथं देतोय, आपण बघू शकता. स्वामीजींनी माझी नर्मदा मैया सजवण्याची जी कल्पना होती ती त्यांना फार आवडली. माझ्या खोलीत असणारं नर्मदा मातेचं जे पात्र आहे ना, ते असं होतं की त्यात नीट पाहिल्यावर मला एका मगरीचा आकार दिसायचा. तो मी काढून दाखवला इथे. त्या फोटोत कदाचित तुम्हाला त्याचा अंदाज येणार नाही, पण प्रत्यक्षात मात्र मला स्पष्टपणे मगर दिसत होती. त्यामुळे या पात्राचं नाव मी मकरवाहिनी नर्मदा माता असं ठेवलं. नर्मदा परिक्रमेमध्ये तुमचे हात नेहमी असे असतात. या मुद्रेचा अर्थ जे काही घडतं आहे ते मला मान्य आहे. पुढे आपल्या जीवनात देखील आपले हात असेच असावेत. सेवक तरुण असल्यामुळे त्याला फोटो काढण्याचा नाद होता, त्यामुळे त्यानं बरेच फोटो काढून घेतले. नर्मदा मातेचे देखील बरेच फोटो स्वामीजींनी स्वतः आग्रहाने काढून घेतले. धन्य ते स्वामी आणि धन्य ती नर्मदा माता. त्या दोघांच्या दर्शनामुळे धन्यता पावलेला प्रस्तुत लेखक. स्वामीजी खूप मोठे विद्वान होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता आणि वाणीवर अफाट प्रभुत्व होते. अशा थोर विभूतिमत्वाला आपली मैया भेटली याचा मला खूप आनंद आला. आणि त्याचा त्यांना झालेला आनंदसुद्धा ते लपवू शकत नव्हते. स्वामीजींनी माझ्यापुढे 2 पर्याय ठेवले. एक म्हणजे त्या सर्वांसोबत जेवणे किंवा वरती मला दिलेल्या खोलीच्या गच्चीमध्ये बसून नर्मदा मातेकडे पाहत एकांतात भोजनप्रसाद घेणे. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला. खोलीमध्ये गेलो आणि गच्चीमध्ये आसन लावले. नर्मदा मातेचे इतके भव्य दिव्य आणि सुंदर रूप आजवर मी कुठंच पाहिलं नव्हतं. त्याला एक कारण आहे. एरवी नर्मदा माता डावीकडून उजवीकडे वाहताना पाहायला मिळते. इथे मात्र ती समोरून आपल्याकडे येत होती, त्यामुळे तिची संपूर्ण ऊर्जा अखंड आपल्यावरच बरसत होती. एक वेगळंच अद्भुत चित्र इथं उभं राहिलं होतं. पुन्हा हे दृश्य बघायला मिळेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळं मी माझ्या वहीमध्ये त्याचे कच्चे आरेखन करून ठेवले. हे चित्र आणि त्यातलं अक्षर हे फक्त मलाच कळेल असं आहे, त्याबद्दल सर्वप्रथम आपली सर्वांची क्षमा मागतो. त्या चित्रात काय काय बघायचं ते आपल्याला सांगतो. डावीकडे वरती ताडाची झाडं दिसत आहेत. तिथे मणिनागेश्वराचं मंदिर आहे. खाली 2 पूल आहेत. एक सरदार सरोवर धरणाकडे जाणाऱ्या रेल्वेचा आणि दुसरा केवडियासाठी जाणारा रस्ता मार्ग. त्यानंतर डावीकडे खाली मणी किंवा मेण नदी दिसते. डाव्या हाताला उत्तरवाहिनी नर्मदा मातेचा मूळ प्रवाह दिसतोय. मध्ये मकरवाहिनी नर्मदा मैया दिसते आणि उजवीकडे नवा प्रवाह दिसतोय. इथले गोटे नेऊन सरदार सरोवर बनवलं गेलं असं लिहिलं आहे. एक नाव दिसते. उजवीकडे वाळू आणि गोटे दिसत आहेत. डावीकडे वर महाराष्ट्राचे डोंगर असं लिहिलं आहे. ती सातपुडा पर्वतांची रांग आहे आणि तीच शुलपाणीची झाडी होय. उत्तरवाहिनी परिक्रमा करणारे लोक नावेने मैया पार करून वाळवंटातून चालताना दिसत होते. त्यांची संख्या हळूहळू वाढत होती. भोजनप्रसाद घेतल्यावर काही काळ मी शांतपणे मैयाचे ते स्वरूप नजरेमध्ये साठवत बसून राहिलो. क्षणभर मला डोळा लागला. आज रविवारचा दिवस होता, त्यामुळे सुमारे 12,000 लोक आज ही परिक्रमा करत होते. परंतु मला पुन्हा एकदा तिला प्रत्यक्ष भेटण्याची अनिवार्य ओढ निर्माण झाली आणि मी निघालो. स्वामीजींना मी जातोय असं सांगितल्यावर क्षणभरच वाईट वाटलं, परंतु नंतर त्यांनी मला पुण्याला आल्यावर भेटूयात असं आश्वासन दिलं आणि निरोप दिला. पुन्हा कधी आलास तर इथे मुक्कामाला ये असं सांगायला स्वामीजी विसरले नाहीत. पुढे परिक्रमा संपल्यावर पुण्यामध्ये स्वामीजी एकदा आले होते, तेव्हा त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवून घेतलं. प्रभात रस्त्यावर त्यांच्या एका भक्ताने त्यांना एक आलिशान घरामध्ये राहण्याची सगळी व्यवस्था करून दिली होती. तिथे मी स्वामीजींचे पुन्हा एकदा दर्शन घेतले. सत्संग घडला. अशा रीतीने पुण्याला आल्यावर आपण भेटूया हे शब्द देखील स्वामीजींनी खरे केले. असो, स्वामीजींची रजा घेऊन पुढे मार्गस्थ झालो. टळटळीत दुपार उतरत होती.
उन्हाचा तडाखा अजूनही जाणवत होता. मधला एक चटकट पकडून मी मेण नदीवरचा पूल गाठला. या नदीच्या प्रवाहाने काठाचे बरेच नुकसान केले होते व अजूनही ती करत होती. नर्मदा मातेचा उत्तर दिशेकडे वेगाने येणारा प्रवाह तिलकवाड्याची इंच इंच भूमी दिवसेंदिवस खात होता. मेण किंवा मणी नदीचा उगम देखील शूलपाणीच्या झाडीच्या उत्तर तटावरील डोंगरामध्येच असल्यामुळे ती देखील वेगाने नर्मदा मातेला येऊन मिळत होती आणि किनाऱ्याची धूप करण्यामध्ये तिला हातभार लावत होती. पुलावर काही काळ उभा राहून मी ते दृश्य पाहिलं. इतक्यात तिथे एक तरुण आला आणि मला म्हणाला, क्या देख रहे हो बाबाजी, इस तरफ की ज़मीन मत देखना, ये दिन ब दिन ख़त्म हो जाएगी. आपको ऐसी ज़बरदस्त ज़मीन दिखाता हूँ जो हमेशा बढ़ती जाएगी. हा माणूस कोण आहे आणि माझ्याशी का बोलतोय मला कळेच ना. मी त्याच्याकडे पाहू लागलो आणि तो म्हणाला, मी इथला इस्टेट एजंट आहे. सगळे साधू माझ्याकडूनच जमिनी घेतात. माझ्याशिवाय अन्य कोणीही त्या जमिनीचा व्यवहार करू शकत नाही. मी त्याला नाव विचारले. तो इक्बाल भाई नावाचा इस्लाम धर्म मानणारा मुसलमान होता. तरी देखील हिंदू साधूंना याच्याकडूनच सगळे व्यवहार करून घ्यावे लागायचे. तो कोणाच्या हाताखाली काम करतोस असे मी विचारल्यावर त्याने मला काल भेटलेल्या राजपिपळा गावच्या राजपूत बिल्डरचं नाव सांगितलं. मग मी त्याला त्याच्या मालकाबद्दल अजून एक दोन गोष्टी सांगितल्यावर तो एकदम माझ्या चरणाशीच आला. त्याला वाटू लागले की मी सर्वज्ञ आहे आणि माझ्याकडे काहीतरी सिद्धी आहे आणि तो मला त्याला भेडसावणारे त्याच्या जीवनातले काही प्रश्न सांगू लागला. मी त्याला एवढंच सांगितलं की नर्मदा मातेच्या काठावर साधूंना जमीन विकताना कधी त्यांना फसवू नकोस, नाहीतर नर्मदा मैया तुला कधी माफ करणार नाही. तू जरी तिला आई मानत नसलास तरी ती तुला मुलगा मानते हे लक्षात असू दे. त्याने मला तसे वचन दिले आणि मी पुढे आलो. डॉक्टर चंद्रमौळी स्वामींना या भागामध्ये मौली स्वामी म्हणायचे. मौली स्वामींचा एक आश्रम वाटेमध्ये लागला. इथे काही उत्तरवाहिनी परिक्रमावासी थांबलेले होते. एक मोठी परिक्रमा करणारा परिक्रमावासी देखील सेवेसाठी येऊन राहिला होता. उत्तरवाहिनी परिक्रमेतल्या मोठ्या संख्येमुळं त्याच्यावर अतिरिक्त ताण येत होता. त्याने मला देखील काही दिवस थांबण्याची विनंती केली. मी नम्रपणे त्याला नकार दिला. असाच नम्र नकार देता न आल्यामुळं त्याच्यावरती ही सेवा करण्याची पाळी आली होती. मला उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांची मोठी गंमतच वाटत होती. एक छोटासा टप्पा चालल्यावर त्यातले बरेच जण तगून या आश्रमात थांबले होते. फार फार तर 1-2 किलोमीटर चालणे झाले असेल. काही लोक जे रामपुऱ्यावरून आले होते त्यांनी देखील निम्मांतर फक्त चालून झालं होतं, म्हणजे 10 ते 12 किलोमीटर. हाच तो डॉक्टर चंद्रमौळी स्वामी चालवत असलेला परिक्रमा मार्गावरचा आश्रम. मला माझा परिक्रमेतला पहिला दिवस आठवला. जबलपूर रेल्वे स्थानक ते ग्वारीघाट हे 8 किलोमीटरच्या आसपास असणारं अंतर मला फार वाटलं होतं. तशीच काहीशी अवस्था या सर्वांची होती. मी मोठी परिक्रमा करतोय हे कोणाच्या लक्षात येण्याच्या आत मी चहा पिऊन पुढे पोबारा केला. सर्वत्र उत्तरवाहिनी परिक्रमावाशांनी टाकलेला कचरा दिसत होता. स्वयंसेवक नव्हते असं नाही, परंतु त्यांची संख्या फारच तोकडी पडत होती. सेवा देणाऱ्या माणसांना अक्षरशः मान वर करायला उसंत मिळत नव्हती. हजारो लाखो माणसं चालत गेल्यामुळं वाटा माळल्या होत्या, परंतु त्यांनी टाकलेल्या चहाचे कप, बिस्किटाच्या पुड्यांचे रॅपर, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, चमचे, थर्माकोलच्या पत्रावळी आणि अन्न कचऱ्यामुळं परिक्रमा मार्ग अधिक जास्त व्यापला होता. हे दृश्य भयंकर वेदनादायक होतं. विशेषतः काठाकाठाने चालत इथवर येताना अन्य बरेच किनारे पाहिलेले असल्यामुळं इथल्या किनाऱ्यावरची विदारक अवस्था चटकन जाणवत होती. कदाचित केवळ हाच किनारा बघणाऱ्या उत्तरवाहिनी परिक्रमावासींना असे वाटू शकते की नर्मदा मातेचा किनारा असाच असतो. हा लेख वाचणाऱ्या आणि उत्तरवाहिनी परिक्रमा करू इच्छिणाऱ्या किंवा करून आलेल्या सर्वांना माझे एक विनम्र आवाहन आहे. आपण नर्मदा मातेला काही देऊ शकत नाही, तिच्याकडून फक्त घेऊ शकतो. असे असताना निदान तिला प्लास्टिकचा कचरा तरी देऊ नये. सोबत एक पिशवी बाळगावी ज्यामध्ये आपला व आपल्या सोबतच्या लोकांचा सर्व कचरा गोळा करावा व नंतर गावात गेल्यावर त्याची विल्हेवाट लावावी. परंतु पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप, बालभोग घेण्याच्या पत्रावळी, उदबत्तीचे पुडे वगैरे तिथेच टाकून देऊ नयेत. याने आपण नर्मदा मातेच्या असीम सौंदर्यामध्ये तर बाधा आणतोच आहोत, परंतु निसर्गाचे देखील अनन्वित नुकसान करतो आहोत. आपण टाकलेला कचरा वाऱ्याने उडून नर्मदा मातेच्या प्रवाहात जातो. जलचर कळत नकळत तो खायचा प्रयत्न करतात. बरेचदा तो पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांमध्ये जाऊन शिरतो आणि झरे कायमचे बुजवून टाकतो. हजारो वर्ष प्लास्टिकला काहीच होत नाही, ते आहे तसंच राहतं. परिक्रमा करून आणण्याची हौस असलेले काही लोक असतात. अशा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या समूहाला आधीच समज द्यावी की प्लास्टिकचा एक कपडा देखील त्यांच्याकडून नर्मदेकाठी पडला नाही पाहिजे. इतरांनी टाकलेला कचरा उचलायचं काम जर करता आलं तर सोन्याहून पिवळं, परंतु लोकांनी केलेला कचरा गोळा करणे हा या समस्येवरचा उपाय नसून लोकांना कचरा न टाकण्यासाठी प्रवृत्त करणे हा खरा शाश्वत उपाय आहे.
त्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करावी. आज मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की मी माझ्या संपूर्ण नर्मदा परिक्रमेदरम्यान माझ्याकडून प्लास्टिकचा एक कण देखील नर्मदेच्या काठावर पडलेला नाही आणि याचा मला अत्यंत अभिमान आहे. असो, पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातर्फे चालवल्या जाणाऱ्या योगेश्वर कृषी या उपक्रमाचं दर्शन वाटेत अनेक ठिकाणी होत होतं. गुजरातमध्ये हा संप्रदाय अधिक प्रमाणात पसरलेला दिसतो. याही गावामध्ये योगेश्वर कृषी होती. हा गुजरातमधला नर्मदा जिल्हा होता. पुढे मणिनागेश्वर तीर्थ लागले. हे नर्मदा पुराणामध्ये उल्लेख केलेलं तीर्थ आहे. हा त्या तीर्थाकडे जाणारा रस्ता आहे. इथे एक वयस्कर साधू सेवा देत होते. मंदिर खूप सुंदर आहे. आश्रमामध्ये विविध मूर्ती, कारंजी वगैरे लावून ते सजवण्यात आलेलं आहे. हे मणिनागेश्वराचं मंदिर आपण बघतोय आणि हे आहेत मणिनागेश्वर महादेव. आश्रम परिसरातल्या मूर्ती आणि सजावट. या आश्रमातले स्वामीजी दिवसरात्र उत्तरवाहिनी परिक्रमावासींची सेवा करून थकलेले दिसत होते. तरी देखील त्यांनी संपूर्ण परिक्रमावासी आला म्हणून आनंद व्यक्त केला. हा शब्द त्यांनीच वापरला बरं का, म्हणून तो मी देखील वापरतोय. कुणी कृपया वाईट वाटून घेऊ नये किंवा राग देखील मानू नये. परंतु उत्तरवाहिनी परिक्रमेचा हेतू इतकाच आहे की ज्यामुळे तुम्हाला नर्मदा परिक्रमेची एक झलक मिळावी, किंबहुना नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावी. केवळ एक किंवा अनेक उत्तरवाहिनी परिक्रमा झाल्या म्हणजे आपली नर्मदा परिक्रमा झाली असा भ्रम कोणीही कृपया मनामध्ये बाळगू नये. संपूर्ण नर्मदा परिक्रमेच्या 1% सुद्धा नाही, हे कायम लक्षात ठेवावे. उत्तरवाहिनी परिक्रमा करताना आपले वर्तन देखील संपूर्ण परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासीसारखेच विनम्र आणि भावपूर्ण असावे. संपूर्ण परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींचा अहंकार नर्मदा मातेने पुरता ठेचून टाकलेला असतो. ती संधी तिला उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध होईलच याची खात्री नाही. त्यामुळे उत्तरवाहिनी परिक्रमा करताना आपला अहंकार थोडा अधिक जागृत असतो आणि अंगातली रग थोडी अधिक शिल्लक असते. त्यामुळे आपणच तिला ती संधी देऊ नये हे उत्तम. उत्तरवाहिनी परिक्रमा अवश्य करावी, परंतु तिची तुलना संपूर्ण नर्मदा परिक्रमेशी करू नये. ताटामध्ये चटणीचे किंवा लोणच्याचे जे स्थान आहे तेच नर्मदा खंडामध्ये उत्तरवाहिनी परिक्रमेचे आहे. केवळ लोणचे खाऊन किंवा केवळ चटणी खाऊन जसे कोणाचे पोट भरत नाही, त्यासाठी संपूर्ण जेवण करावे लागते, तसेच हे आहे. व्यावसायिक बुद्धी असलेले लोक खूप हुशार असतात. ते समोरच्या माणसाचे गुणदोष आधी अभ्यासतात. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचे व्यावसायिकीकरण करणाऱ्या लोकांनी हे हेरले की लोकांकडे स्वतःला देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळेच एका दिवसामध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य मिळते वगैरे जाहिराती करून त्यांनी या परिक्रमेला प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि मी हे ऐकीव माहितीवरून सांगत नसून माझा स्वानुभव मी आपल्याला सांगतोय. मागे जेव्हा मी अद्वैतानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जलसमाधीकरता रामपुरा गावामध्ये गेलो होतो, तेव्हा मला नर्मदा परिक्रमा या विषयाबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि त्यावेळी तिथले नावाडी लोक मला सांगत होते की उत्तरवाहिनी परिक्रमा केली की संपूर्ण परिक्रमा केल्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे तेवढे केले तरी पुरेसे आहे. ही अतिशय चुकीची, अज्ञानमूलक, घातक आणि फसवी माहिती आहे. म्हणजे उत्तरवाहिनी परिक्रमेचं काही फळच नाही का? तर तसं नाही. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्याचं एक वेगळं फळ निश्चितपणे आपल्याला प्राप्त होतं. परंतु संपूर्ण नर्मदा परिक्रमेचं फळ आणि हे फळ एकच आहे असं सांगणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि दादांत असत्य आहे. नावाडी लोकांचा व्यावसायिक स्वार्थ त्यामागे आहे. प्रत्येक परिक्रमावासीमागे त्यांना 20-20 रुपये मिळतात. आश्रमांना देणग्या मिळतात. दुकानदारांना ग्राहक मिळतात. परिवहन व्यवसाय करणाऱ्या लोकांना गिरायकं मिळतात. पुजाऱ्यांना यजमान मिळतात आणि ग्रामस्थांना भरपूर सारा कचरा मिळतो. या उत्तरवाहिनी परिक्रमेचा उपद्रव यावर्षी इतका वाढला होता की ग्रामस्थांनी काही दिवस ही परिक्रमा चक्क बंदच करून टाकली. त्यामुळे या काळात परिक्रमेला गेलेल्या लोकांनी वाहनांनी परिक्रमा करावी लागली. आपण उत्तरवाहिनी परिक्रमेच्या रूपाने एक आदर्श का उभा करू शकत नाही? त्या परिक्रमा मार्गावरती सुंदरसे बागबगीचे उभे करणे असो किंवा झाडे लावणे असो, असे काहीतरी सकारात्मक कार्य आपण का उभे करू शकत नाही? तिथे मोठ्या प्रमाणात मगरी राहतात हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु उत्तरवाहिनी परिक्रमेचा जनरेटा असाच सुरू राहिला तर हळूहळू इथल्या मगरी स्थलांतरित होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आपण जर उत्तरवाहिनी परिक्रमा करू इच्छित असाल तर एक क्षणभर थांबावे आणि थोडेसे अधिक धैर्य एकवटल्यावर चक्क संपूर्ण नर्मदा परिक्रमाच करावी असं मी आपल्याला सुचवेन. ज्याप्रमाणे गिरनार परिक्रमेतील पूर्वीचा आनंद आता लाखोंच्या संख्येमुळे हरपला आहे, ज्याप्रमाणे वारीमध्ये आता होणारे प्रचंड अशा या भाऊगर्दीमुळं वारीचे शेकडो वर्षांपूर्वीचे पावित्र्य कमी होत चालले आहे, तसंच काहीचं या उपक्रमाचं देखील झालेलं आहे असं खेदाने म्हणावं असं वाटतं. मला माहिती आहे की माझं हे बोलणं, माझं हे लिहिणं सर्वांना रुचणार नाही,
परंतु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे सत्यासत्यासी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. हाच माझा बाणा सदैव राहिलेला आहे. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा विचार करून मी लिहिणार नाही. जे मी पाहिले, जे मी अनुभवले, जे मला दिसले, जे मला कळले, जे मला स्फुरले, जे मला जाणवले, जे मला आवडले, जे मला बोचले, जे मला नर्मदा मातेने सुचवले, तेच सर्व लिहितो आहे. असो, वरील विवेचन वाचून एक जरी व्यक्ती विचारप्रवण होऊन कृतिशील होईल तर या लेखन प्रपंचाचं सार्थक झालं असं मानावयास हरकत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.